गुड मॉर्निंग. मी अर्चना वत्सला गिरीधर मोरे, शून्य कचरा संकल्पना आणि शून्य कचरा मास्टर ट्रेनर यशोदा पुणे. आज सकाळी औषध संपली, बांगड्या काही फुटलेल्या होत्या, बऱ्याच जपून ठेवलेल्या. साधारणतः आपण काय करतो की हे सगळं काही डस्टबिनमध्ये टाकतो आणि तुम्हाला माहिती आहे आता आपण हळूहळू आपापल्या घरची डस्टबिन रिकामी करणार आहोत. तर याच्यासाठी काही करायची आवश्यकता नाही आहे. फक्त हे डस्टबिनमध्ये टाकू नका. एखादा डब्बा घ्यायचा आहे, त्याच्यावरती लिहा काच आणि हे सगळं काही त्याच्यामध्ये जपून ठेवा. म्हणजे ही अशी फुटलेली काचही कुठे जाणार नाही. नेल पॉलिशची बॉटल असेल, ह्या सगळ्या संपलेल्या बॉटल्स असतील, ह्या कुठेही जाणार नाहीत. आणि तुम्हाला माहिती आहे की कचऱ्यात गेल्यानंतर याची परिस्थिती काय होते. म्हणून आपल्याला हे सगळं काही याप्रमाणे जपून ठेवायचं आहे. 1-2 वर्ष लागले तरी हरकत नाही आहे. त्याच्यानंतर हा काच आपण डिरेक्टली भंगार व्यावसायिकांना देऊ शकतो. हा रिसायकल होतो. तर हा कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये न टाकता आपण याप्रमाणे जपून ठेवूयात आणि त्याच्यानंतर 1-2 वर्ष झाले की तो पुष्कळ प्रमाणामध्ये जमा झाला की आपण मग तो रिसायकलला देऊयात. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे जपून ठेवायचं आहे का? नक्कीच आपल्याला तो जपून ठेवायचा आहे, कारण की आपल्याला तो शून्य कचरा करायचा आहे. आणि थोडा काच आपल्याकडनं कोणीही घेणार नाही. आपल्याकडनं बल्कमध्ये असेल, 1-2 किलो वगैरे असेल, 1 किलो असेल, तर तो भंगार व्यावसायिक घेऊन जाईल. तर याप्रमाणे आता आपल्याला काचही व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवायचं आहे, कारण की हा कचरा नाही आहे, ही वस्तू आहे आणि वस्तू आहे म्हणून ती रिसायकलसुद्धा होईल. थँक्यू.